शेतकऱ्यांसाठी खुशखबर. तर आता पीक विमा वाटप 15 जानेवारी. तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे. तर यंदाचा जो काही पीक विमा आहे ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमवण्यास सुरुवात. यंदाचा जो काही विमा आहे ते शेतकऱ्यांना ऐतिहासिक ठरलेला आहे. तर आता 15 जानेवारीपासून पीक विमा खात्यामध्ये जे की जमा होणार आहे. तर आता जिल्ह्यानुसार इथं डेटासुद्धा रिलीज झालेला आहे. सरकारने पीक विमा कंपनीचे जे काही टप्प्याटप्प्याने ते पैसे इथं शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे. शेतकऱ्यांना नेमका किती पीक विमा मिळणार आहे ते आपण इथं सांगणार आहे. तर यामध्ये तुमचा पीक विमा अप्रूव्हल आहे की रिजेक्ट आहे ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे. त्यानंतर तुमचे नाव यादीत आहे की नाही ते तुम्हाला कशा पद्धतीने तपासायचे आहे. पीक विमा यामध्ये तूर, सोयाबीन, कापूस शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आलेला आहे. सर्व प्रकारचे अपडेट्स इथं आपण पाहणार आहे. तर आता जे काही पीक विमा वाटप इथं सुरू झालेलं आहे तर सर्व शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आहे. पीक विम्याची जी काही रक्कम आहे हे शेतकरी बांधवांना कधी मिळणार आहे, कधी जमा होणार आहे. 36 जिल्ह्यांमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेले आहेत. तर ज्यांची सर्वाधिक बाधित पीक असेल, हानी झालेली असेल, शेतकरी बांधवांची जी काही पिकं आहे त्या पिकांसाठी जी काही भरपाई म्हणून सर्व शेतकरी बांधवांना आता भरपाई देखील वाटप सुरू झालेले आहे. तर आता सरकारने दिलेल्या माहितीप्रमाणे पीक विम्याचे जे काही वितरण 15 जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहे. यावेळी खरीप रब्बी हंगामातील नुकसान भरपाई शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे. प्रत्येक शेतकऱ्यातील व प्रत्येक जिल्ह्यातील पंचनामे, नुकसान भरपाई, हवामान अंदाज, तर यावर ही जी भरपाई आहे ती अवलंबून राहणार आहे. तर आता या जिल्ह्यांमध्ये भरपाई वाटप सुरू झालेले आहे ते आपण जिल्हे इथं पाहणार आहे. सर्वप्रथम यामध्ये जे की जिल्ह्यानुसार टप्प्याटप्प्याने अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, हिंगोली, लातूर, परभणी, उस्मानाबाद, बीड, सोलापूर, तर या जिल्ह्यांमध्ये भरपाईची रक्कम आता काही शेतकऱ्यांना 17,500 रुपये जे की प्रमाणे, तर काही शेतकऱ्यांना सरासरी भरपाई तर मिळत आहे. तर आतापर्यंत जे काही आपण हे जिल्हे बघितलेले आहे एकूण 36 जिल्हे आहे. तर आता यामध्ये अहमदनगर, नाशिक जे काही आपण जिल्हे बघितलेले आहेत तर या जिल्ह्यांमध्ये भरपाईची रक्कम खात्यामध्ये इथं येत आहे. त्यानंतर जिथे आपल्या यामध्ये बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, चंद्रपूर, गडचिरोली, तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे खात्यामध्ये इथं येत आहे. तर आता ही जी भरपाई आहे ती किती मिळणार आहे, कोणत्या पिकासाठी मिळणार आहे ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे. तर यामध्ये अतिवृष्टी, त्यानंतर पूर असेल, कीडरोग असेल, त्याचप्रमाणे ढगाळ वातावरणामुळे जे काही, त्याचप्रमाणे पिकाचे जे काही कीडरोग असेल त्यामुळे बाधित झालेले जे काही पीक आहे, तर सरासरी जी काही भरपाई आहे ती किती आहे, 25 ते 70% नोंदवले गेलेले आहे. तर आता जिल्ह्यानुसार वेगवेगळे असू शकते. तर काही जिल्ह्यांमध्ये 3,000 रुपये जमा होतील, तर काही जिल्ह्यांमध्ये इथं 32,000 रुपये. तर याप्रमाणे भरपाई तर शेतकरी बांधवांना दिल्या जाणार आहे. तर आता यामध्ये तुमचे नाव लिस्टमध्ये आहे की नाही कशा पद्धतीने तपासायचे. सर्वप्रथम पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती जा किंवा तुम्ही पीक विमा टाकलं तरी चालेल. पीक विमा टाका, त्यानंतर फार्मर कॉर्नरवरती क्लिक करा, ॲप्लिकेशन स्टेटसवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, जे की शेतकरी बांधवांनी पीक विमा फॉर्म भरता वेळेस मोबाईल नंबर दिलेला होता तेच मोबाईल नंबर टाका. OTP टाका. OTP टाकल्याच्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. पेडमध्ये किती अमाऊंट दिसते ते तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे, किती पेडमध्ये. तर त्यामध्ये अप्रूव्हल आहे, पेंडिंग आहे की पेड आहे, असे काय तुमच्या यामध्ये ऑप्शन दिसते ते कमेंट करून नक्की सांगा. तर त्यामध्ये तुमचा फॉर्म अप्रूव्हल आहे, पेंडिंग आहे की पेड आहे ते तुम्हाला दिसून जाईल. किंवा CC सेंटरवरती जाऊन सुद्धा तुम्ही चेक करू शकता की तुमचे पैसे इथं आले की नाही. पीक विमा क्लेम स्टेटसवरती क्लिक करून तुम्ही तुमची पीक विम्याच्या जो काही पावतीवरचा ॲप्लिकेशन नंबर आहे ते टाकून चेक करता येणार आहे. सरळ बँकमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही चेक करू शकता. ज्यांना कोणाला SMS वगैरे आलेले नसेल तर अशा शेतकरी बांधवांनी, तर कधी पैसे इथं मिळणार आहेत, तर आता 15 जानेवारीपासून, कधीपासून 15 जानेवारीपासून पहिला टप्पा इथं जमा होत आहे. 15 ते 20 जानेवारीपर्यंत बहुतेक सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात पैसे इथं येणार आहे. तर यामध्ये जे की आता 20 ते 30 जानेवारीपर्यंत उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात व जिल्ह्यात वाटप इथं होणार आहे. शेतकरी बांधवांना पैसे इथं येणारच आहे. तर आता पीक विमा कंपनी जी आहे तर त्यांनी मोठी घोषणा केलेली आहे की भरपाईची रक्कम हे खात्यामध्ये इथं येत आहे. तर आता वेगवेगळ्या कंपन्या यामध्ये
सर्वाधिक मोठी सरकारची कंपनी जी काही 15 ते 20 जानेवारीच्या दरम्यान इथं पैसे जमा होत आहे. ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी असेल, तर आता यामध्ये रिलायन्स जे काही आहे, जनरल इन्शुरन्स असेल, तर आता वेगवेगळ्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या कंपन्या इथं आहे. तर त्यामध्ये टक्केवारीनुसार काही जिल्ह्यांमध्ये 5 ते 7 दिवसात येतं किंवा काही जिल्ह्यांमध्ये 15 ते 20 दिवस इथं पैसे जमा होण्याकरिता इथं लागू शकते. तर ज्या जिल्ह्यातील पंचनामे इथं झालेले आहे, तर अशा जिल्ह्यांमध्ये भरपाई पहिले येत आहे. ज्या जिल्ह्यातील पंचनामे इथं कंप्लीट पूर्ण झालेले आहेत. तर आता सोयाबीन असेल, तर सोयाबीनसाठी जे काही भरपाई इथं 6 ते 18,000 रुपये प्रति हेक्टरी. तूर असेल, तर यामध्ये 7 ते 20,000 रुपये प्रति हेक्टरी. मका जर असेल 5 ते 16,000 रुपये. कापूस यामध्ये 8 ते 28,000 रुपये. सोयाबीन जर असेल, सोयाबीन, कापूस, उडीद, मूग, ज्वारी किंवा भात यामध्ये 5 ते 14,000 रुपये या हेक्टरप्रमाणे पैसे खात्यामध्ये इथं येत आहे. तर आज पहिला टप्पा जे की सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं जमा होत आहे. तर आता 2025चा जो काही रब्बी पीक विमा आहे ते फेब्रुवारी ते मार्च महिन्यांमध्ये तर डी-बी-टीच्या माध्यमातून पैसे खात्यामध्ये तर येणार आहे.